Very happy to announce that the Bar Council of Maharashtra and Goa has finally inaugurated Bharat Ratna Dr. Baba Saheb Ambedkar Advocate Training and Research Center. This institution will finally help to bring peace and harmony in the society. This institute will create young lawyers who will be the foot soldiers of establishing peace in the society. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं इलेक्शन आता होऊ घातलेलं आहे. 24 मार्च रोजी ह्याचं इलेक्शन असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यासहित गोवा राज्य आणि दीव आणि दमण असा केंद्रशासित प्रदेशातील वकील परिषदेचं हे इलेक्शन असणार आहे. वकील मतदार जे असतील ते ह्या इलेक्शनमध्ये आपले प्रतिनिधी निवडून देणार आहेत आणि ते प्रतिनिधी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आपल्या कोकणातून ॲडव्होकेट संग्राम देसाई जे प्रतिथयश वकील आहेत, जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन व्हाईस चेअरमन पद त्यांनी घोषवलेले आहेत, ते आपल्यासोबत आहेत. आणि ह्या इलेक्शनला 24 मार्च रोजी जे काही इलेक्शन घातलेलं आहे त्याचं ते उमेदवारसुद्धा आहेत. संग्रामजी, खूप खूप अभिनंदन आधी सुरुवातीला आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला इलेक्शनच्या येतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. संग्रामजी, असं म्हटलं होतं की गवयाचं मूलसुद्धा ना रडतं तेव्हा ते सुरात रडतं. खरं म्हणजे पार्श्वभूमी बघितली आपण तर डी डी देसाई ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बघितलं तर एक प्रख्यात वकील, त्यासोबतच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख त्यावेळेचे कडवट शिवसैनिक, एकाच वेळी बुद्धिमत्तेचं एक कस लागणारं जे वकिली क्षेत्र आहे ते आणि राजकारण, हे दोन्ही बाळकडू खरं म्हणजे तुम्हाला कुटुंबातच मिळालं. त्याचाच फायदा कुठेतरी आपल्या ह्या ज्या काय वकील संघटनांच्या माध्यमातून जे काय तुम्ही प्रतिनिधित्व करताय, बार काउन्सिल असेल, महाराष्ट्र असेल म्हणा, किंवा जिल्हा बार असोसिएशनचे पण तुम्ही अध्यक्ष आहात, त्यात झालं असं म्हणायचं का? नक्कीच. म्हणजे माझ्या वडिलांनीच खरं तर ह्या प्रोफेशनमध्ये येण्याकरता मला जे इन्स्पिरेशन मिळालं ते खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांपासून मला मिळालं. म्हणजे मी माझ्या वडिलांना ज्यावेळी कोर्टमध्ये आर्ग्युमेंट करताना पाहायचो, उलट तपास घेताना पाहायचो, ज्यावेळी मी कॉलेजमध्ये असताना, त्यावेळी मला खूप अशी इच्छा निर्माण व्हायची की मला देखील अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने वकिली करायची आहे म्हणून. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने वकिली व्यवसायात येण्याचं जे इन्स्पिरेशन मला मिळालं ते माझे वडीलच आहेत. आणि ऑब्व्हियसली राजकारणाचा पण बॅकग्राऊंड होता, परंतु तुम्ही असं म्हणायला हरकत नाही की वकिली व्यवसायाचा जो वारसा आहे तो मी चालवला आणि राजकारणाचा वारसा माझे भाऊ रणजित देसाई यांनी चालवला असंही म्हणायला हरकत नाही. परंतु त्यांनी ज्या दोन गोष्टीमध्ये स्वतःला वाहून घेतलं होतं, या दोन्ही प्रोफेशनमध्ये आज त्यांची दोन्ही मुलं आहेत. रणजित आणि मी आम्ही एक एक गोष्ट सांभाळतो असं मला वाटतं. संग्रामजी, आता बघितलं तर 24 मार्चला इलेक्शन होऊ घातलेलं आहे. आपण स्वतः पहिली टर्म 2018मध्ये जिंकलेली आहे, जी काही इलेक्शन झालं त्यावेळी. 2018च्या आधी कुठंतरी मनात एक स्ट्राईक झालं असेल की जिल्हा बार असोसिएशनमध्ये कार्यरत असताना आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्याचं प्लस दीव दमणचं पण प्रतिनिधित्व करावं. नेमकं तेव्हा सुरुवातीला जेव्हा इलेक्शन 2018चं लढवायचं मनात आलं होतं तेव्हा नेमकी काय भावना होती मनात? खरं सांगाल तर ते थोडंसं ॲक्सिडेंटली झालं. म्हणजे असं त्यावेळी प्लॅन नव्हता की इलेक्शन कॉन्टेस्ट करायची आहे म्हणून. परंतु त्याच्या अगोदर म्हणजे 5 वर्षापूर्वी त्याच्या अगोदरची जी इलेक्शन झाली त्यावेळी मात्र माझी खूप इच्छा होती की मी इलेक्शन कॉन्टेस्ट करावी. परंतु एक सन्माननीय न्यायमूर्ती होते, जे ही वॉज लाईक अ फ्रेंड, फिलॉसॉफर अँड अ गाईड, जे आम्हाला नेहमी गाईड करायचे. तर त्यांनी बोलून सांगितलं की संग्राम, ही इलेक्शन कॉन्टेस्ट करण्याकरता खूप तयारी करावी लागते. बरं, आपलं हे इलेक्शन हे प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टीमने होतं. म्हणजे आला आणि माझ्या नावाने मत घातलं किंवा माझ्या चिन्हावर मतदान केलं असं होत नाही. आमच्याकडे जवळजवळ 150-200 उमेदवार असतात आणि आजच्या घडीला 2,70,000 वकील आहेत. त्यावेळी साधारण 1,80,000 वकील होते. त्यामुळे यांच्यामधून निवडून यायचं असेल तर त्याकरता एक वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागते. आणि मग त्यावेळी आम्हाला कळलं की ही स्ट्रॅटेजी असते, म्हणून आम्ही तो नाद सोडून दिला त्यावेळी. परंतु त्याच्या पुढची इलेक्शन जी आली 2018ची, त्यावेळी मात्र असं झालं की माझे काही मित्र आले आणि ते स्वतःहूनच म्हणाले की नाही, आपल्याला यावेळी इलेक्शन कॉन्टेस्ट करायची आहे, तुझं प्रॅक्टिस पण चांगली आहे, 4 ठिकाणी तुला लोक ओळखतात, तर आपण एक प्रयत्न करूया. मग विश्वास ठेवा माझ्यावर की त्यावेळी 520 मतदार होते आणि आम्हाला जवळजवळ 2,500+ मतदार म्हणजे मतांची गरज होती आणि अशक्य गोष्ट होती. परंतु मी आणि माझे सर्व सहकारी म्हणजे अगदी ज्युनियर मोस्ट, तन मन आणि धन, आम्ही एकावेळी 150 लोक इथून रत्नागिरीला, इथून कोल्हापूरला असे प्रवास केला. जवळजवळ 14.5 जिल्हे आम्ही फिरलो, प्रत्येक तालुक्यामध्ये गेलो आणि त्यांना आम्ही कन्व्हिन्स करू शकलो आणि लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आणि त्यामुळे 520 मतदारसंख्या असलेल्या एका छोट्या जिल्ह्याने या बार काउन्सिलवरती निवडून यावं, हे खरोखरच या सर्व लोकांचं, माझ्या सहकाऱ्यांचं
क्रेडिट गोज टू देम, त्यांनी सगळं केलं. आणि एक गोष्ट मुद्दाम सांगेन की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961द्वारे अस्तित्वात आली 1961मध्ये. तेव्हापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यांना कधीच रिप्रेझेंटेशन मिळालं नव्हतं. आणि एका अर्थाने माझ्या रूपाने आमच्या जिल्ह्यातील या सगळ्या सहकाऱ्यांनी मदत केली आणि फॉर द फर्स्ट टाईम हे रिप्रेझेंटेशन तिथे गेलं. सर, आता आपण जसं म्हणालात की कोकणाला हा जो कोकण बेल्ट तुम्ही म्हटलात तो रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या तिन्ही जिल्ह्यांना आत्तापर्यंत जवळपास म्हणजे मागचं इलेक्शनची 5 वर्ष बाजूला ठेवली आपण तर 60 वर्षांचा कालावधी होतो. जवळपास 60 ते 61 वर्षांचा कालावधी. एकदाही प्रतिनिधित्व मिळालं नाही. प्रतिनिधित्व जेव्हा मिळालं तेव्हा डायरेक्ट कोकणचा सुपुत्र महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचा चेअरमन झाला, केवळ प्रतिनिधी नव्हे. आता तोच सुपुत्र पुन्हा एकदा सेकंड टर्मसाठी निवडणुकीच्या मैदानात आहे. आपण आत्ताच म्हटलं की 520 वकील मतदार असताना 2500 मतांचा कोटा आपण लिलया पार केला. अर्थात त्यावेळी तुमची स्ट्रॅटेजी ठरली होती. आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1100 मॅक्सिमम 1200 वकील मतदार असतील वकील परिषदेचे, जे व्हेरीफाय झालेले आहेत असे. आणि जवळपास 4000हून अधिक मतांचा कोठा असणार. जसं आपण म्हटलं की प्राधान्यक्रमानं खरं म्हणजे ही मतदान केलं जातं. हे सुद्धा मोठं टास्क आहे, मोठं चॅलेंज आहे. अनुभव तर पाठीशी आहेच पहिल्या इलेक्शनचा. कसं काय हा टास्क पार करा, स्ट्रॅटेजी काय असेल ॲक्च्युली? हां, ही म्हणजे खरोखरच एक इंटरेस्टिंग गोष्ट असते. माझं असं एक म्हणणं आहे ना की प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये आपण नेहमी कॉमेंट्स करत असतो की हा बरोबर आहे, हा चुकीचा आहे, ह्याचं हे वागणं बरोबर नाही, ह्याचं हे वागणं चुकीचं आहे. आपल्याला एक कॉमन माणूस म्हणून कॉमेंट करणं फार सोपं असतं. पण प्रत्येक माणसाने आयुष्यात एकतरी इलेक्शन लढावी असं माझं म्हणणं आहे की त्यावेळी त्याला खऱ्या अर्थाने कळतं की तिथे एकदा तुम्ही लीडर म्हणून गेल्यानंतर किंवा निवडणुकीला उभं राहिल्यानंतर जी माणसं तुमच्यासोबत असतात किंवा जी माणसं अदरवाईज तुमच्याबद्दल चांगलं बोलत असतात, तुम्ही निवडणुकीला उभे राहिल्यानंतर त्यांचं बोलणं कदाचित बदलूही शकतं. आणि हा मला एक्सपिरियन्स आलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही एक स्ट्रॅटेजी फॉर्म करत असतो. गेल्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये जी काही अचिव्हमेंट्स आहेत, म्हणजे मी एक खरंच सांगतो की बार काउन्सिल हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मचा जर खऱ्या अर्थाने चांगला उपयोग केला तर वकिलांसाठीच नव्हे तर सामान्य माणसाकरता पण खूप चांगलं काम करता येतं. आणि मला असं वाटतं मी माझ्या परीने थोडासा एक प्रयत्न केला गेल्या 6 वर्षामध्ये. आणि त्याच्यातली 2 महत्त्वाची कारणं मला असं वाटतात की ज्यामुळे मला माझे वकील बांधव भगिनी मतदान करू शकतील. एक म्हणजे आमच्या 6 जिल्ह्याची मागणी होती की कोल्हापूरला खंडपीठ व्हावं. मला त्याकडे खरं यायचं म्हणजे मुळात हा प्रश्न माझा असतो की आजची मागणी नव्हे, बहुप्रतिक्षित अशी मागणी होती. केवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग असंच नाही, कोकणच नव्हे तर संपूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राचा जो बेल्ट आहे, बहुप्रतिक्षितची मागणी होती जी कोल्हापूर सर्किट बेंच व्हावं आपल्या मुंबई हायकोर्टचं. अशक्यप्राय असणारी गोष्ट म्हणजे शक्य करून दाखवलात तुम्ही. तुम्ही असं मुद्दा म्हणतो कारण त्याच्या मागची इन्साईट स्टोरी मला जाणून घ्यायची, आपल्या प्रेक्षकांपर्यंत, आपल्या वकील बांधव जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पण पोहोचवायची आहे. हे कसं काय म्हणजे साध्य झालं? ट्रस्ट मी, ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की गेली 40 वर्ष आम्ही 45 वर्ष प्रयत्न करतो आहे. एक वेळ तर असं की 57 दिवस आपण कोर्ट बंद ठेवलं होतं, म्हणजे सगळ्या वकिलांनी मिळून बंद ठेवलं होतं. आणि त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागले. म्हणजे तरुण वकील मंडळी नुकतीच प्रॅक्टिसमध्ये आली होती, त्यांना 27 दिवस कोर्ट बंद राहणं म्हणजे लिटरली त्यांची रोजीरोटी आपण काढून घेतल्यासारखं होतं. सिनियर मंडळी ज्यांची चांगली प्रॅक्टिस होती त्यांना देखील झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे पक्षकारांना खूप मोठं नुकसान झालं. त्यामुळे ह्यावेळी आमच्यासमोर असा मोठा एक चॅलेंज असं होतं की कुठल्याही परिस्थितीत कोर्ट जे फंक्शनिंग आहे ते बंद न करता कोर्ट आहे तसं चालू ठेवायचं, वकिलांनी आपलं काम करायचं आणि ते काम चालू ठेवत कोर्टाला कन्व्हिन्स करायचं किंवा वरिष्ठ न्यायमूर्तींना कन्व्हिन्स करायचं की आम्हाला इथे कोल्हापूरला खंडपीठाची गरज आहे. आणि हा एक मोठा टास्क होता. आणि मला एक सुवर्णसंधी अशी मिळाली. आणि खरंच सांगतो याची सुरुवात खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली. आपल्याला आठवत असेल 2022मध्ये आदरणीय भूषण गवई साहेब जे सुप्रीम कोर्टचे त्यावेळी न्यायाधीश होते, ते इथे आमच्या एका क्लिपच्या कार्यक्रमानिमित्त आले. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझाही तसा मोठा कार्यक्रम होता. सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश एका स्टेजवरती पहिल्यांदाच मी होतो. तर त्यावेळी मी माझ्या भाषणामध्ये असं म्हटलं की सर, अशा अर्थाने आम्हाला इथे न्यायालय कोल्हापूरला सर्किट बेंच होणं गरजेचं आहे. देवगडमधला, दोडामार्गमधला एखादा पक्षकार वकील मुंबईपर्यंत पोचूच शकत नाही, त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळूच शकत नाही. आणि माझं भाषण झाल्यानंतर जेवढी शेवटी आदरणीय गवईसाहेब भाषणाकरता उभे राहिले, माझ्याकडे अजूनही तो व्हिडिओ आहे, ते अतिशय प्रांजळपणे आणि त्यांनी ओपनली सांगितलं की आज या मंचावरून मी जाहीररित्या कोल्हापूर खंडपीठाला माझा पाठिंबा देतो. असं बोलणारे पहिले सुप्रीम कोर्टचे जज हे आदरणीय गवई साहेब होते. आणि म्हणजे हे जाहीररित्या बोलले ते
सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं. मला अभिमान आहे की सुरुवात याला खऱ्या अर्थाने झाली ही आपल्या जिल्ह्यातनं झाली. आणि त्यावेळी माझी एक गोष्ट अशी लक्षात आली, हे जर कोण करू शकत असेल तर ते आदरणीय गवईस आहे. 2022 ते 2025 लिटरली प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला ज्यावेळी कधी संधी मिळेल मी आदरणीय गवई साहेबांना फक्त आठवण करत राहायचो. आणि तेही स्मित हास्य देऊन सांगायचे की ठीक आहे. पण आम्हाला एक माहिती होतं की आदरणीय गवई साहेब हे 2025 6.5 महिन्याकरता या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होणे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होणार आहेत. आणि दॅट वॉज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. जर आमचं खंडपीठ झालं असतं ते त्याच कालावधीत झालं असतं. आणि मी परत एकदा सांगतो की दुसरी अभिमानाची गोष्ट, या गोष्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती महाडला. ज्यावेळी महाड न्यायालयाचा भूमिपूजनाचा समारंभ होता त्यावेळी आदरणीय गवई साहेब, आदरणीय मुख्यमंत्री, बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वजण एका स्टेजवरती होते. आणि त्या दिवशी सकाळी 6-6:30 वाजता मी सरांना एक मेसेज पाठवला, विनंती केली की म्हटलं सर असं जे निर्णय घेणारे आहेत खंडपीठाचा ते सगळे तुम्ही आज एका स्टेजवरती आहे. रायगड जरी या 6 जिल्ह्यामध्ये येत नसला तरी कृपया आपण या विषयावर बोलावं. सरांनी त्या भाषणामध्ये, खरंच सांगतो, एखादी व्यक्ती किती मोठी असू शकते त्याचं म्हणजे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गवईस आहे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्या अँकरला बोलवून सांगितलं की प्रोटोकॉलप्रमाणे माझं भाषण शेवटचं असेल, परंतु मला पहिल्यांदा बोलायचं आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की त्यानंतर मुख्यमंत्री मी जे बोलेन त्याला उत्तर देतील. आणि गवई साहेबांनी आपल्या भाषणामध्ये, म्हणजे मला अभिमान आहे म्हणून मी सांगतो, माझा नावाचा घेऊन उल्लेख केला की आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बार काउन्सिल मेंबर संग्राम देसाई इथे आलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरच्या खंडपीठाचा विषय निघणारच. आणि त्यांनी सांगितलं की हे होणं किती गरजेचं आहे. आणि मला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट नक्कीच प्रयत्न करतील. आणि ते भाषण झाल्यानंतर अपेक्षा होती मुख्यमंत्री बोलतील, परंतु मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये काहीच बोलले नाही. मला थोडंसं म्हणजे आय वॉज वरीड की बाबा एवढं सगळं झाल्यानंतर मुख्यमंत्री काही बोलतच नाही. म्हणून मी परत स्टेजवरती गेलो, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, त्यांना म्हटलं की सर आपण काहीच बोलले नाही. ते म्हणे की काही काळजी करू नका, आमचं ठरलेलं आहे कोल्हापूरला खंडपीठ होणार, फक्त आंदोलनं तेवढी करू नका आणि मीडियाकडे जाऊ नका. तेव्हापासून 2022 एकच कार्यक्रम होता की मीडियाकडे जायचं नाही, कुठे आंदोलनं करायची नाही, शांतपणे सगळं न्यायचं. आणि जसं सांगितलं त्या पद्धतीने ते कोल्हापूरचं खंडपीठ झालं. 40 वर्षांचा प्रश्न अवघ्या 4 वर्षांमध्ये तुम्ही निकाली लावलात, जे भल्याभल्यांना शक्य नव्हतं. अर्थात यामागे तुमचं आणि जसं आपण उल्लेख केला गवई सर त्यांचं एक तुमचं जे काही रिलेशन असतील म्हणा किंवा कॉम्बिनेशन, त्याचा फायदा आला. तर म्हणजे त्याचा फायदा म्हणजे जेव्हा आपलं कोल्हापूर सर्किट बेंच जे काय आहे आपलं अस्तित्वात आलं, त्यानंतर गोवा असेल संपूर्ण राज्य, दमण असेल म्हणा, किंवा आपलं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यातील नवरीत वकील असतील म्हणा, किंवा जे काही एस्टॅब्लिश वकील असतील म्हणा, किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षकार, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षकार, आम जनता जी न्यायाच्या प्रतीक्षामध्ये असते, त्यांना काय झाला असा फायदा, काय सांगाल त्याविषयी? म्हणजे थोडंसं ह्या विषयाला हात घालण्याच्या पूर्वी एक सांगतो की हे जे कोल्हापूरचं खंडपीठ झालं ना, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रेडिट गोज टू ऑल द लॉयर्स. म्हणजे सगळे वकील, 6 जिल्ह्यातील वकील ज्यांनी असंख्य हाल अपेष्टा त्यावेळी भोगल्या असतील, ज्यांनी आपला भरपूर वेळ दिला, हे संग्राम देसाईचं बिलकुल कर्तृत्व नाही. हे खऱ्या अर्थाने ह्या 6 जिल्ह्यातील वकिलांच्या एकजुटीचं आहे. त्यामुळे हे क्रेडिट मी माझ्या आयुष्यात कधीच मला घेऊ इच्छित नाही आणि घेणारही नाही. हे खऱ्या अर्थाने त्या सर्व एकजुटीचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक वकिलाचा खारीचा वाटा त्याच्यामध्ये, तसाच माझा देखील त्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे. राहिला प्रश्न दुसरा की फायदा, एवढा म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत की आजच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ज्यावेळी तरुण मंडळी त्या हायकोर्टच्या बेंचसमोर आर्ग्यू करताना पाहतात, मी पाहतो, त्यामुळे एवढं अभिमान वाटतो ना की ज्या मुलांना कधी आयुष्यात हायकोर्टमध्ये जाण्याची संधी मिळालीच नसती, ती मुलं, तरुण मुलं, सिनियर वकील आज तिथे जाऊन कोर्टामध्ये आपली मॅटर्स आर्ग्यू करत आहेत. बरं, आता सामान्य माणसाला कसा फायदा होईल, तर सामान्य माणसाला इथून मुंबईला जाणं, तिकडच्या वकिलांना एंगेज करणं, आणि एकदा एंगेज करून फी देऊन तिकडनं निघालात की त्यानंतर त्या मॅटरचं पुढे काय झालं हे फक्त आपण ऑनलाईन चेक करायचं, बाकी तुम्हाला पार्टिसिपेशन 0. कारण तुम्ही प्रत्येक वेळी मुंबईला जाऊ नाही शकत. निदान तुमचे इकडच्या वकिलांना तुम्ही येऊन भेटतात. माझे पक्षकार मला संध्याकाळी, रात्री, अपरात्री कधी फोन करतात, घरी येतात, कारण आपलं एक नातं असतं. मुंबईच्या वकिलांची तेवढी अटॅचमेंट नसते. मी कोणाला तरी रेफर करणार, त्यांच्याकडे ते जाणार, एवढंच संबंध. उद्या ते विचारूही नाही शकत की असं का झालं, किंवा ही बाजू तुम्ही मांडा, हे मुद्दे तुम्ही मांडा. आता सामान्य पक्षकार स्वतः इन्व्हॉल्व्ह होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला वाटतं सावंतवाडीला जे रुग्णालय शासनाचं,
त्या संदर्भात एक रिट याचिका दाखल झाली होती आणि ही मुंबईला बरेच वर्षापासून पेंडिंग होती. आदरणीय कर्णिक साहेब आणि जस्टिस देशमुख मॅडम यांच्या बेंचसमोर ते मॅटर आलं की इकडे ट्रॉमा सेंटर जे आहे त्या ट्रॉमा सेंटरमध्ये पेशंटचे एवढे हालअपेष्ट होतात की त्यांना प्रत्येक वेळी गोव्याला जावं लागतं. हे मॅटर जेव्हा त्यांच्यासमोर आलं तर त्यांनी सांगितलं की एक थर्ड पार्टी कोणतरी आपण अपॉइंट करूया आणि आदरणीय कर्णिक साहेबांनी त्याच्यामध्ये माझी नेमणूक केली. तुम्ही जाऊन तिकडे पहा आणि वस्तुनिष्ठ असा अहवाल आम्हाला सादर करा. आता बघा, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे, कोल्हापूर इथून जवळ आहे. संबंधित सर्व अधिकारी तिकडे आले, कोल्हापूरचे संबंधित अधिकारी आले, त्या हेल्थ डिपार्टमेंटचे संबंधित अधिकारी आले आणि मी इकडचा असल्यामुळे मला ते सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि अतिशय चांगला असा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला, तिकडे दिला आणि त्याच्यावर लगेचच निर्णय झाला. सो आता हा निर्णय लवकरात लवकर होईल. ज्या मॅटरकरता वर्षानुवर्षे लागायची, आता कोल्हापूरला आल्यामुळे ती मॅटर्स लवकरात लवकर लागतील, आपले वकील प्रॅक्टिस करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 वर्षांनी तुम्ही माझी नक्कीच आठवण काढाल की सिनियर वकील डेझिग्नेशन नावाची एक पदवी असते की एखादा वकील हायकोर्टसमोर चांगला प्रॅक्टिस केल्यानंतर त्याला एक प्रकारचा गाऊन मिळतो, त्याला डेझिग्नेटेड काउन्सिल म्हणतात. यानंतर डेझिग्नेटेड काउन्सिल हे या 6 जिल्ह्यातील असतील. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट की जे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती होतात ते या वकिलांमधूनच निवडले जातात. मला पूर्ण खात्री आहे की पुढील 10 वर्षामध्ये या 6 जिल्ह्यातील तालुक्यात प्रॅक्टिस करणारे वकील जे हायकोर्टला जातात त्यामधले काही वकील तुम्हाला न्यायमूर्ती म्हणून वरती दिसतील अशी मला पूर्ण खात्री आहे. एवढा आपला बेनिफिट आहे. म्हणजे फार मोठी दालनं, एक राजमार्ग म्हणूया आपण. खरं म्हणजे आपण ह्या सर्किट बेंचच्या माध्यमातून भले लीडरचं एक म्हणजे एक वैशिष्ट्य असतं की तो कधीच आपल्याकडं कधीच श्रेय घेत नसतो, तो आपल्या संघ सहकाऱ्यांना संपूर्ण सगळं श्रेय देतो. जसं आपण आता म्हणालात की आपले ज्याने तुम्हाला सपोर्ट केलेला आहे, ज्या वकील मित्र असतील, तुमचे सभासद असतील, त्या सर्वांना तुम्ही हे श्रेय देऊन मोकळं आलात. खरं म्हणजे हे तुमचं मनाचं मोठेपण आहे. परंतु एक गोष्ट मुद्दाम मला जे वकील परिषदेमधले सगळे मतदार असतील त्यांना मुद्दाम सांगायचं आहे की ही फार मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला न्यायाधीश बनायचं असेल तर तुम्हाला MPSC मार्फत किमान MPSC मार्फत तुम्हाला स्पर्धा परीक्षेतनं त्यातली निवड व्हावी. अत्यंत टफ असते ही परीक्षा. परंतु जर तुम्ही निष्णात वकील म्हणून, जसं आता संग्राम देसाई म्हणाले, जर तुम्ही सिनियर वकील म्हणून जर सर्किट बेंचमध्ये हायकोर्टमध्ये काम केलं आणि त्यातूनच खरं म्हणजे उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची निवड होते, हा खरं म्हणजे एक वेगळा मार्ग इथल्या कोकणातल्या वकिलांना या कोल्हापूर सर्किट बेंचच्या माध्यमातून उपलब्ध झालेला ही मोठी अचिव्हमेंट. जसं म्हणाले आता संग्राम देसाई सर की पक्षकारांना सुद्धा वेळ, पैसा या सर्वांचीच बचत करणारा मार्ग म्हणजे कोल्हापूर सर्किट बेंच. हे बहुप्रतिष्ठित आणि सर्वांना सुखद आणि सुखदायी असणारं एक स्वप्न जे आहे ते त्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. सर, आपण जरासं पुढं जाऊया. आता बघितलं तर इलेक्शन्स आहेतच, तत्पूर्वी आपण काहीतरी काम केलेलं असतं की जे आपली इलेक्शन लढवतो आपण सुरुवातीला, तेव्हा आपली पाठी कोरी असते पूर्णपणे, स्कोरच 0 असतो, कारण आपण नवीन खेळाडू असतो. जेव्हा आपण खेळाडू म्हणून टीममध्ये जातो तेव्हा खरं म्हणजे आपल्यावरती बॅटिंग असेल म्हणा किंवा बॉलिंग असेल म्हणा, काहीतरी स्कोर असतो लिहिलेला. 6 वर्ष होऊन गेली जवळपास आपण व्हाईस चेअरमन म्हणून इथं काम केलेलं आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवामध्ये सुद्धा. कोकणातील कोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय भर पडली, काय सांगाल? आता आजच्या घडीला तुम्हाला डोळ्या देखत दिसतील अशी 2 कामं चालू आहेत. एक म्हणजे कुडाळच्या न्यायालयाचं इमारतीचं बांधकाम, ज्याचं भूमिपूजन आदरणीय गवई साहेबांनी केलं. देवगडच्या न्यायालयाचं भूमिपूजन झालं आहे, त्याचं इमारतीचं बांधकाम ऑलमोस्ट कंप्लीट होलं आहे. मला असं वाटतं पुढच्या 3-4 महिन्यामध्ये, मॅक्झिमम 5 महिन्यामध्ये दोन्ही इमारती पूर्ण होतील. आपण जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे तिकडे अतिशय सुंदर आमचे मित्र राजेश परोडेकर यांच्या सहकार्याने छानपैकी बार असोसिएशनसाठी चांगली जागा केली आणि त्याचबरोबर वकिलांसाठी एक चांगलं वकील भवन असावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती आणि त्यामुळे तिथे आपण ओरोसच्या कोर्टाच्या एक्झॅक्टली समोर एक साधारण 10 गुंठे जागा आपल्याला मिळाली, जिथे आपण वकिलांसाठी, फक्त एक्सक्लुझिव्हली वकिलांसाठी, जिथे ते क्लायंट्सना भेटू शकतील, जिथे आपण ट्रेनिंगचे कार्यक्रम घेऊ शकतो, अशा एक इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला करतो आहे. पण ह्या सगळ्यांच्या बरोबरच म्हणजे मला महत्त्वाचं असे वाटणारे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे रत्नागिरीचं मंडणगड तालुका. आता मंडणगड हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते गाव आंबडवे, तो तालुका, आणि ज्यांनी आपल्याला राज्यघटना दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यातच न्यायालय नव्हतं. म्हणजे अशी अतिशय दुःखद गोष्ट आहे ही.
परंतु ही गोष्ट आम्हाला ज्यावेळी रिअलाईज झाली त्यावेळी खऱ्या अर्थाने आम्हाला जी सहकार्य केलं ते 2 व्यक्ती, रादर 3 व्यक्ती. एक म्हणजे उदयजी सामंत. उदयने आम्हाला आउट ऑफ वे जाऊन मदत केली आणि खरंच सांगतो त्यांचे आभार मी मानेन तेवढे कमी आहेत. आणि पुढच्या मुद्द्यावरती यायचं आहे, उदयजींचा उल्लेख केला तर, परंतु मंडणकडे आपण कंटिन्यू करू. हां, कारण कसं आहे की आम्हाला त्यांनी ती तिकडे न्यायालय, खरंच सांगतो, एका दिवसामध्ये जिल्हा परिषदेला रिक्वेस्ट करून काही मला वाटतं 10 रुपये नाममात्र दरात ती जिल्हा परिषद जागा, जिकडे न्यायालय आम्ही चालू करू शकलो अशी जागा दिली. तिकडे लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं आणि एक साधारण 6 महिन्याच्या पिरियडमध्ये सगळ्या प्रोसेस पूर्ण करून, आदरणीय गवई साहेबांचे आशीर्वाद होतेच, त्यावेळेचे मुख्य न्यायमूर्ती त्यांचे देखील आशीर्वाद होते, पण या सगळ्यांनी एकत्र येऊन टीमवर्क म्हणून आपण इमिजिएटली तिकडे न्यायालय सुरुवात केलं. आणि त्या न्यायालयाची खासियत अशी आहे की त्याचं उद्घाटन ज्या दिवशी झालं त्यावेळी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास शिंदेसाहेब हे डायसवरती बसले होते. त्यांच्या एका बाजूला बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस होते, दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टचे आदरणीय गवई साहेब होते, त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, उदय सामंत होते, मी होतो. परंतु एक मॅजिस्ट्रेट त्याच्या बसलेले खुर्चीवरती आणि त्याच्या बाजूला ही सर्व महनीय मंडळी उभी होती. आणि तो फोटो संपूर्ण देशभरात जे न्यायमूर्ती खालच्या कोर्टात, म्हणजे खालचं म्हणणं बरोबर नाही, पण मॅजिस्ट्रेट म्हणून काम करतात, सेशन्स कोर्ट म्हणून काम करतात, ते बसलेले आहेत आणि मुख्य न्यायमूर्ती, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश त्यांच्या बाजूला उभे आहेत. एक खूप मोठा मेसेज आदरणीय गवई साहेबांनी दिला की आपण सगळे इक्वल आहोत, मॅजिस्ट्रेट वेगळा नाही आणि सुप्रीम कोर्ट वेगळा नाही, आपण सर्व न्यायाधीशच आहोत. आणि तो मेसेज खऱ्या अर्थाने गेला ना, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या तालुक्यातून गेला, जन्मभूमीतून गेला आणि त्याचा मला फार अभिमान आहे. आज जर तिकडे जाल तर स्टेट ऑफ आर्ट असं उत्तम अशी इमारत झाली आहे. नुसती इमारत नाही, तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युरल, जीवनपट, याच्यावरती अतिशय सुंदर म्युरल आपण तिकडे तयार केलेलं आहे. तुम्ही नुसतं बघा, म्हणजे एका टुरिस्ट स्पॉटसारखं तुम्हाला वाटेल. बरोबर 1.5 वर्षाच्या कालावधीत डे टू डे लक्ष ठेवून आपण ते काम पूर्ण करून घेतलं आहे. ऑफकोर्स अगेन इट वॉज अ टीम वर्क, सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं आहे. त्यावेळेचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जामदार साहेब, त्यांनी खऱ्या अर्थाने इथे लक्ष घातलं आणि त्यांनी पर्सनली लक्ष ठेवून ती इमारत फार सुंदर पूर्ण केली. सो दिस इज अ बिग अचिव्हमेंट. मला असं वाटतं ह्या इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. सर, आपण जेव्हा 2018मध्ये निवडणूक लढवला, त्यानंतर 19मध्ये रिझल्ट लागला, जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं, त्यानंतर ज्युनियर वकील जे आहेत ना, त्यांना खरं म्हणजे कोर्टात गेल्यानंतर म्हणजे आर्ग्युमेंट कसे करावेत, साक्षीदार कसा आणावा किंवा ह्या गोष्टी खरं म्हणजे वकील आपण डावपेच ज्याला म्हणतो ना, स्किल ज्याला म्हणूया आपण थोडक्यात, काय ते असतं खरं म्हणजे. ज्युनियर वकिलांना, जे काही नवोदित वकील असतील, त्यांना काहीतरी अनुभव मिळावा, म्हणजे काय जुन्या केसेस असतील म्हणा, ज्याला रेफरन्स मिळावा किंवा काय, ज्याच्यातून त्यांना काहीतरी शिकता येईल, अशा पद्धतीनं आपण काय नवीन उपक्रम राबवलेत का किंवा काय सांगाल? जसं सुरुवातीला आपण बघितलं तर क्लेप आणि ब्लेप ह्या 2 कन्सेप्ट होतात, तर त्या व्यतिरिक्त आणखीन काही कन्सेप्ट आपण राबवलात का? क्लेप आणि ब्लेप हे 2 तर आमच्या जुन्या कन्सेप्ट होत्या, परंतु त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, रत्नागिरी जिल्ह्यात कधी येत नव्हत्या. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात अशी केली की कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम, बेसिक लीगल एज्युकेशन प्रोग्राम हे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणले. आणि नुसते आणलेच नाही तर चीफ म्हणजे सुप्रीम कोर्टचे जजेस, सिटिंग जजेस, हायकोर्टचे सिटिंग जजेस यांना बोलवलं, यांची लेक्चर्स आपण घेतली. हा त्याचा एक पार्ट झाला. परंतु त्याच्याबरोबर टास्क नावाचा एक नवीन कार्यक्रम चालू केला आपण. टास्क म्हणजे ट्रायल ॲनालिसिस स्टडी अँड रिसर्च प्रोग्राम असा तो प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये काय करतो आपण की एखादी केस घेतो, एखाद्या केसमध्ये असलेला फिर्यादी, आरोपी, फिर्यादीचे वकील, आरोपीचे वकील, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि शक्य झालं तर त्या खटल्यात ज्या जजनी ती केस चालवली त्या जजना एकत्र घेतो. या सगळ्यांना एका स्टेजवरती घेतो आणि मग प्रत्येकाचं एक मत घेतो, ओपिनियन. म्हणजे आरोपीच्या बाजूने त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं वाटतं का, किंवा त्याला कुठे काही भारतीय राज्यघटनेने अधिकार दिले आहेत त्याच्यामध्ये कुठे काही पायामल्ली झाली आहे का, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला काय चॅलेंजेस आले पुरावा गोळा करताना, त्याच्याकडे काय इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे का, जजीसना पुरावा त्यांच्यासमोर आल्यानंतर काही पुरावा कमी वाटला का, काही चुकीचा वाटला का, आरोपीच्या वकिलांनी काय डावपेच त्याच्यामध्ये केले, फिर्यादीच्या वकिलांनी, सरकार पक्षाने काय डावपेच त्याच्यामध्ये योजले होते, असं सगळं डिस्कशन हे एक अकॅडमिक डिस्कशन होतं. आणि सगळ्यात पहिली केस आपण जी घेतली ते उद्घाटन ज्याचं झालं ते मुंबईला झालं आणि ते आपण संजय दत्तची ट्रायल झाली, बॉम्ब ब्लास्टची. ती ट्रायल आपण घेतली, ज्याच्यामध्ये आपण संजय दत्तला पण इन्व्हाइट केलं होतं. सतीश मानशिंदे त्याचे वकील होते, उज्ज्वल निकम साहेब सरकारी वकील होते, वाली शेट्टी म्हणून त्याचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते,
न्यायमूर्ती येणार होते, परंतु फॉर सम रिझन्स त्यांना त्यावेळी येणं शक्य नाही झालं, म्हणून आपण बॉम्बे हायकोर्टचे फॉर्मर हायकोर्ट जज शिंदे साहेब त्यांना बोलवलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाचे म्हणजे आपले देखील एक प्रतिनिधी होते. त्यामुळे अशा सगळ्यांना एकत्र घेतलं आणि ती ट्रायल डिस्कस केली. खरंच सांगतो, अतिशय उत्तम डिस्कशन झालं. म्हणजे वकिलांना काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने एखाद्या केसची स्ट्रॅटेजी आखावी याचं अतिशय जिवंत उदाहरण त्या प्रोग्राममधनं मिळतं. तसंच आपण नांदोस मर्डर ट्रायलचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतला. आपले काही प्रतिनिधी कदाचित असतील तिथे. सो देअरफॉर हे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असते. पुस्तकातला कायदा तुम्ही वाचतात, मी वाचतो, तो कशा पद्धतीने इंटरप्रिट करायचा हे मात्र प्रत्येकाचं मन, हृदय आणि काय ब्रेन हे वेगळं वेगळ्या पद्धतीने करत असतो. तर त्याला एक चांगली दिशा मिळावी याकरता हे सगळे कार्यक्रम घेतले जातात. आणि मला वाटतं हा कार्यक्रम आमचा खूप चांगला सक्सेसफुल झाला आहे आणि यानंतर भविष्यात देखील असे खूप कार्यक्रम घेतले जातील. सर, जसं तुम्ही टास्क ही संकल्पना आणली, खरं म्हणजे नवीन वकिलांसाठी, नवोदित वकिलांसाठी, त्याच पद्धतीने बघितलं आपण तर फार मोठी गोष्ट म्हणावी लागेल. जवळपास आपल्या देशभरामध्ये 36 बार कौन्सिल्स आहेत. एकाही कौन्सिलचं, देशातील जुन्या असलेल्या एकाही कौन्सिलचं ट्रेनिंग अकॅडमी नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये मात्र 2026मध्ये तळोजामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं वकिलांसाठी एक रिसर्च सेंटरने ट्रेनिंग अकॅडमी आपण स्थापन केलेली आहे. त्याबद्दल काय सांगाल? ही खरं म्हणजे बिग अचिव्हमेंट म्हणावी लागेल खरं म्हणजे. खरंच बार काउन्सिलची एक फार मोठी उपलब्धता आहे असं मला म्हणायला लागेल आणि उपलब्धी आहे असं मला म्हणायला लागेल. पण ह्याचं खरं श्रेय जे जातं ते एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आदरणीय भूषण गवई साहेब, जे नेहमी आमचं इन्स्पिरेशन राहिलेलं आहे, ते आम्हाला नेहमी मदत करतात. दुसरं देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यावेळी आम्हाला 10 कोटी द्यायचा प्रॉमिस केला आणि मला वाटतं ह्या अधिवेशनात आम्हाला 10 कोटी मिळतील. एकनाथजी शिंदे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल होता उदयजी सामंत यांचा. जर उदय सामंत यांनी आम्हाला सपोर्ट केला नसतं तर आम्हाला वाटत नाही की मिळालं नसतं. गेली 40 वर्ष आमचे वकील वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन भेटतात, रिक्वेस्ट करतात की आम्हाला जागा मिळावी, आम्हाला एक ट्रेनिंग सेंटर करायचं आहे. जजेससाठी आहे, प्रत्येकांसाठी आहे, परंतु वकिलांसाठीच नाही. खऱ्या अर्थाने जे न्याय निर्णय देण्यामध्ये मदत करत असतात त्यांचं ट्रेनिंग सेंटरच नाही. मग एक दिवशी अचानकच आम्ही अधिवेशन चालू असताना भेटायला गेलो होतो मुख्यमंत्र्यांना. तर आम्हाला वाटेतच उदय सामंत भेटले अगदी त्या विधिमंडळाच्या दरवाज्यावरती. आणि मला अजून आठवते की ज्यावेळी आमचं मंडणगडच्या न्यायालयाचं भूमिपूजनाचा समारंभ झाला त्यावेळी मी भाषणात म्हणालो होतो की उदयजी आम्हाला अशी अशी एक जागेची गरज आहे तर तुम्ही द्यावी. आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब होते, तर आपणही यामध्ये लक्ष घालावं. तर उदयने आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की तुम्हाला जर कोणीच नाही जागा दिली तर मी नक्की देईन. त्यावेळी तो हायर टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर होता. पण एखादा माणूस किती शब्दाचा पक्का असतो बघा. आम्ही त्या दिवशी गेलो तिकडे आणि मला एंट्रीला भेटला. म्हटलं उदय आम्हाला तुम्ही प्रॉमिस केलं होतं जागा देणार म्हणून, तर आता आम्हाला जागा द्या. आम्हाला लगेच आतमध्ये घेऊन गेला. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक निवेदन दिलं होतं, ते खोडलं तिकडे. उदय सामंत केलं, उद्योगमंत्री गेलं आणि त्यांना एक निवेदन दिलं, फोटो काढला, त्यांनी त्याच्यावर रिमार्क मारला, लगेचच जा म्हणाले आत्ता आणि तुम्ही MIDCच्या RO पनवेलला भेटा. आम्ही तिकडे गेलो. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत 4 प्लॉट दाखवले आम्हाला त्यांनी. एक प्लॉट तर काय तो MIDCतला प्लॉट असणार त्याची हरकत, पण त्यातल्याच आम्हाला जो पसंत पडला तो आम्ही फायनल केला. विदिन 3 मंथ्स 3 महिन्यामध्ये ₹1 नाममात्र दरात आज त्याची जी किंमत 40 कोटी आहे, एवढी 2.5 एकर जागा MIDCने आम्हाला नाममात्र दरात चांगल्या कामासाठी आम्हाला दिली. आणि आज तिथे भव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स ट्रेनिंग अकॅडमी अँड रिसर्च सेंटर उभं आहे. वैशिष्ट्य आहे त्याचं, देशातलं पहिलं रिसर्च सेंटर आहे. आणि 120 लॉयर्स एकावेळी बसतील असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड 2 एअर कंडिशन क्लासरूम, 250 वकील बसतील असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एअर कंडिशन ऑडिटोरियम, 450 ते 500 लॉयर्स एकावेळी बसतील असं ओपन एअर ॲम्फी थिएटर, जे संध्याकाळी जिकडे चांगले कार्यक्रम घेतले जाऊ शकतात. पहिल्या फेजमधलं 250 वकील राहू शकतील अशी उत्तम, एका रूममध्ये 3 वकील राहतील असे एअर कंडिशन रूम्स, जिथे राहण्याची व्यवस्था आहे, मेस आहे, किचन, सगळ्या व्यवस्था फुल फ्लेश असं ट्रेनिंग अकॅडमी आहे. ऑफकोर्स आजूबाजूला थोड्या इंडस्ट्रीज आहेत, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपण ते अशा पद्धतीने डिझाईन केलं आहे की त्या इंडस्ट्रीचा कसलाही त्रास आपल्याला होणार नाही. परंतु हे क्रेडिट मात्र उदयजी सामंत यांना द्यावंच लागेल मला, कारण खऱ्या अर्थाने त्यांनी, किरण सामंत आणि त्यांनी दोघांनी मला खऱ्या अर्थाने मदत केली. नो डाऊट अबाउट इट. पुन्हा एकदा
मी लीडर कसा असतो हे तुमच्या बोलण्यातनं खरं म्हणजे प्रेक्षकांनी आणि संपूर्ण वकील परिषदमधल्या वकील मतदार जे आहेत त्यांनी मुद्दाम समजून घ्यावं. प्रत्येक मुद्द्यावरती सगळं क्रेडिट जे आहे ते लोकप्रतिनिधी असतील म्हणा, मंत्री महोदय असतील म्हणा, त्यानंतर मग आपले न्यायाधीश असतील म्हणा, आणि महत्त्वाचं म्हणजे सपोर्ट करणारे सर्व वकील मित्र, मी फक्त नाममात्र, हे खरं म्हणजे लीडरचं वैशिष्ट्य असतं. सर एक आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आता खरं 24 मार्चला काहीच दिवसच उरलेले आहेत. नक्कीच तुमच्या गाठीपेटी झालेल्या असतील संपूर्णपणे. 4000 मतांचा टप्पा पहिल्या प्राधान्यक्रमातला तुम्हाला पार करायचं आहे, ते टार्गेट असेल तुमचं. सेकंड थर्ड वगैरे तुम्हाला माहितीच नसतं, पहिलं काय. तर पहिल्या पसंतीची मतं मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच गाठीपेटी घेतलेल्या असतील. नेमकं तुम्ही काय सांगताय, आपलं व्हिजन नेमकं काय आहे? जेव्हा तुम्ही भेटताय वकील मतदार मित्रांना तेव्हा तुम्ही नेमकं काय सांगताय, नेमकं व्हिजन काय आपलं? आपण पहिल्या पार्टमध्ये तर आपलं हायकोर्ट झालं, ट्रेनिंग सेंटर झालं. आता आपण त्याचा पुढचा थोडासा विचार करतोय की आता आपलं जे बेंच आहे ते सर्किट बेंच आहे. आपल्याला तिकडे परमनंट बेंच आणायचं आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि परमनंट बेंच आणण्याकरता आपल्याला महाराष्ट्र शासनाने 27 एकर जागा दिलेली आहे. शेंडा पार्क कोल्हापूर इथे दिलेली आहे. ती जागा ताब्यातही मिळालेली आहे, शासनाने आपल्या ताब्यात दिली. आता तिकडे एक भव्य अशी इमारत बांधणं गरजेचं आहे. आणि न्यायमूर्तींची संख्या वाढवणे. आपल्याला माहीत नसेल परंतु सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी 4 न्यायमूर्ती आले होते, 1 डिव्हिजन बेंच, 2 सिंगल जजेस होते. आत्ता अजून 2 न्यायमूर्ती आलेत, याची कोणाला माहिती नाही आहे, परंतु आता 6 जजेस तिकडे झालेत. 2 डिव्हिजन बेंच, 1 सिंगल, आणि तेच डिव्हिजन बेंच आठवड्यातले 2 दिवस सिंगल म्हणून बसतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता कामाला स्पीड घेतलेला आहे. ओके, आत्ता आपल्याला काय करायचं आहे की अतिशय चांगली इमारत तिकडे, जी आपल्या ह्या 6 जिल्ह्याच्या कल्चरला मॅच करेल अशी अप्रतिम अशी इमारत बांधायची आहे. आणि न्यायमूर्तींची संख्या वाढली एकदा की मग ऑटोमॅटिकली ते परमनंट बेंच होऊन जाईल. त्याकरता जे सगळं लागणारे काम आहे, आजपासून पुढचा टास्क तो आहे आपल्याला कदाचित माहीत नसेल परंतु एक रिट याचिका दाखल झाली होती सुप्रीम कोर्टमध्ये की हे जे सर्किट बेंच स्थापन झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे किंवा काही प्रोसिजर फॉलो न करता झालेलं आहे. बऱ्याचशा लोकांना या गोष्टीची कल्पना पण नाही, परंतु ते देखील आपण योग्य ती माहिती देऊन सुप्रीम कोर्टमध्ये फाईट आऊट करून आज त्याचा निकाल देखील आपल्या बाजूने झालेला आहे. त्यामुळे खूप गोष्टी अशा असतात जे आपण डिस्कसही करू शकत नाही, परंतु बिहाइंड द बॅक आपल्याला खूप गोष्टी कराव्या लागतात. आणि आजच्या घडीला माझ्या नजरेसमोर ते एक आहे, ते करणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी ज्यावेळी ह्या 6 जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात फिरलो ना, प्रत्येक कोर्टामध्ये काही ना काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इश्यू किंवा मग जजेसची कमतरता, अशा 2 प्रामुख्याने गोष्टी मला जाणवल्या. महिला वकिलांकरता अस्वच्छ टॉयलेट्स, म्हणजे अनहायजेनिक कंडिशनमध्ये त्यांचं बिचारांची टॉयलेट्स वगैरे, त्यांना सेपरेट काही रूम्स नाही आहेत. मग अशावेळी त्या उपलब्ध करून देण्याकरता न्यायालयाबरोबर आणि एका बाजूने गव्हर्नमेंटवर कोणीतरी असा एक दुवा लागतो, जो न्यायालयाचं जे कारभार चालतो आणि शासनाचा कारभार चालतो. न्यायालय डायरेक्ट शासनाकडे जात नाही, शासन न्यायालयाकडे यायला थोडंसं घाबरत असतं, कारण कधी कधी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो. पण आमच्यासारखी लोक जे बार काउन्सिल आहेत हे त्यांच्यामधलं एक दुवा बनू शकतात आणि चांगल्या पद्धतीने हे काम करू शकतात. मी गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये जिकडे फिरलो आहे तिकडे जिकडे मला या गोष्टी दिसलेल्या आहेत मी नोट केलेली आहेत. मागच्या वेळी जशा काही गोष्टी पूर्ण केल्या, राहिलेल्या गोष्टी मला पूर्ण करायच्या आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गोवा राज्य जे आहे, गोवा राज्याची वकील संख्या आज 4000 आहे, परंतु त्यांचं वेगळं राज्य असूनही त्यांना बॉम्बे हायकोर्टला जॉईन केलं गेलेलं आहे. कारण का तर वकील संख्या कमी आहे, पण त्यांना स्वतःची बार काउन्सिल पण असणं गरजेचं आहे. तर माझा तोही एक प्रामुख्याने उद्देश आहे की मला जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करून त्यांची स्वतःची बार काउन्सिल त्यांना वेगळी करून द्यावी. ही सगळ्या गोष्टी आपल्याकडे ठेवण्यात काही मजा नसते. शेवटी प्रत्येकाला स्वतःचं फ्रीडम हवं असतं आणि आपल्या परीने आपण नेहमी प्रयत्न करावे. त्यामुळे तो एक आपल्याला करायचा आहे. असे असंख्य मुद्दे आहेत आणि खास करून या तरुण मुलांकरता मला ते हायकोर्टमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा म्हणा 6 जिल्ह्यातील वकील मॅक्झिमम कसे हायकोर्टमध्ये येणार. नाही तर काय की मुंबईवरनं तेच वकील जर परत इथे आले तर ते हायकोर्टचं बेंच होऊन ॲज सच काही उपयोगच नाही. आपल्या लोकांनी तिथे किती जास्तीत जास्त जातील ह्याकरता ट्रेनिंग प्रोग्राम्स घेणे, त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी. एक आपण कार्यक्रम घेतला देखील ऑलरेडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, पण असे सातत्याने कार्यक्रम घेणे. आणि शेवटचे 2 मुद्दे, ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट. आता पत्रकार म्हणून मला वाटतं आपल्याला प्रोटेक्शनचा कायदा आहे, डॉक्टरना प्रोटेक्शन आहे, परंतु हल्लीच्या कालखंडामध्ये एक ना जनरल परसेप्शन वकिलांबद्दल असतं की हे नुसते म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी प्रॅक्टिस करत असतात, पैसे असं काही असतं. पण प्रत्येक वेळी तसं नसतं.
एका दुसऱ्या घटना असूही शकेल, परंतु आजकाल ना म्हणजे पेशन्सची कॅपॅसिटी एवढी संपली आहे की समोरचा वकील जर आपल्याला त्या मॅटरमध्ये कुठेतरी त्रासदायक वाटत असेल तर अपोजिट साईड लगेच डायरेक्ट आजकाल अटॅक करते. अक्षरशः मला हल्ले झालेले आहेत, काही वकिला कोर्टात हल्ले झालेले आहेत, न्यायाधीशांसमोर हल्ले झाले आहेत उलट तपासणीमध्ये. खऱ्या अर्थाने वकिलांना प्रोटेक्शनची गरज आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे, ऑलमोस्ट तो कायदा बऱ्यापैकी ड्राफ्ट होत आलेला आहे, तो एक. आणि शेवटचा म्हणजे ॲडव्होकेट्स वेलफेअर फंड आहे. म्हणजे खरंच सांगतो, वकील ज्यावेळी आपल्या उतरत्या वयामध्ये जातात, प्रत्येकाची प्रॅक्टिस काही खूप चांगली असते नाही, बरोबर. ॲक्युमेंट स्वतःचं स्किल असतं ते. ज्या दिवशी तुम्ही कोर्टामध्ये उभं राहून आर्ग्युमेंट करू शकत नाही त्या दिवशी दॅट इज द एंड ऑफ द डे, संपलं. त्यानंतर तुम्हाला सपोर्ट करायला काही नाही. मग अशावेळी वकिलांकरता ॲडव्होकेट्स वेलफेअर फंड ॲक्ट आमचा होता. किती मिळायचे? ॲट द एंड ऑफ प्रॅक्टिस 30,000 रुपये मिळायचे. माझ्यावर विश्वास ठेवा की म्हणजे अक्षरशः वकिलांची खूप वर्षाची मागणी आहे. आत्ता आम्ही कायद्यामध्ये बदल केला पहिल्यांदा. त्यानंतर ॲडव्होकेट जनरलनी सांगितलं की बदल करून उपयोगाचा नाही, तुम्हाला कदाचित नवीनच कायदा आणावा लागेल. म्हणून आता असलेला ॲडव्होकेट्स वेलफेअर फंड ॲक्ट हा रिपील करून त्या ठिकाणी आपण नवीन कायदा ड्राफ्ट केला आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक वकिलांकडनं 50 किंवा 60 रुपयाचं तिकीट लावणार प्रत्येक वकालतनामाला. आणि त्यातनं जे काही फंड जमा होतील त्याच्यातनं आम्ही ॲटलिस्ट एक 6.5 ते 7 लाख रुपये वकिलांना देऊ शकतो. ॲटलिस्ट एवढी तरी परिस्थिती. आणि शासनाकडनं 1 रुपया न घेता, बरं का. त्यामुळे अशा पद्धतीचा कायदा आपण तयार केला आहे, तो देखील आम्ही शासनाकडे दिला आहे. मला असं वाटतं की पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या या अधिवेशनामध्ये हे 2 कायदे मंजूर होतील आणि त्याचा पाठपुरावा करणे हे प्रामुख्याने आमचे काम आहे असं मला वाटतं. एक आता आपण ह्या मुलाखतीमधून बघितलं संपूर्ण गोष्टवारा. तुम्ही 18मध्ये निवडून आल्यानंतर वकिलांच्या हक्कासाठी तुम्ही काय केलं, कोल्हापूर सर्किट बेंच असेल म्हणा. आत्ता आपण शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सेकंड लास्ट प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की 5 मुद्दे तुम्ही उल्लेखलेले आहेत. त्या अनुषंगानंच आता एक शेवटचा प्रश्न की आता जे काय 24 मार्चला इलेक्शन होऊ घातलेलं आहे, त्या इलेक्शनच्या निमित्तानं आपण जे काय वकील मतदार मित्र आहेत, बंधू भगिनी आहेत, त्यांना आपण काय आवाहन कराल? मी खरं तर आव्हान एवढंच करेन की काय आहे की वकिलांची इलेक्शन ही थोडीशी वेगळी असते. म्हणजे नॉर्मल इलेक्शन आणि वकिलांची इलेक्शन ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. आमचे वकील हे स्मार्ट असतात, प्रत्येक गोष्टीचा विचार करून निर्णय घेत असतात. स्ट्रॅटेजी मेकर म्हटलं मी एवढंच म्हणेन त्यांना की सर्व गोष्टींचा आतापर्यंत जे काही काम ज्या ज्या व्यक्तींनी केलं आहे त्या सगळ्या व्यक्तींचं काम आपल्यासमोर आहे. आपण त्यांनी केलेल्या कामाचा ॲनालिसिस करा आणि तुम्हाला कोण व्यक्ती वाटतं जे भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करू शकेल त्याला तुम्ही निवडून द्या. मी असं बिलकुल म्हणणार नाही की मलाच द्या, माझ्याहीपेक्षा काही चांगले उमेदवार असू शकतात, नो डाऊट अबाउट इट. परंतु जो व्यक्ती चांगलं वकिलांसाठी काम करेल आणि समाजासाठी काम करेल अशाच व्यक्तीला निवडून द्या. मग तो संग्राम देसाई असेल किंवा अन्य कोणी असेल, परंतु चांगली व्यक्ती बार काउन्सिलला जाऊन दे, एवढंच माझं म्हणणं. तर हे होते ॲडव्होकेट संग्राम देसाई. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे काम मी केलं आहे गेल्या 6 वर्षांमध्ये त्याचं क्रेडिट मी घेऊ इच्छित नाही. ह्याचं क्रेडिट पूर्णतः त्या कामासाठी सपोर्ट करणारे माझे वकील मित्र असतील म्हणा, लोकप्रतिनिधी असतील म्हणा, शासनातील प्रशासनातील अधिकारी किंवा नेते असतील म्हणा, त्यासोबतच जजेसना देतोय. त्यासोबतच काय करायचं आहे तर कोल्हापूर सर्किट बेंच जे तात्पुरत्या स्वरूपात आहे ते परमनंट होण्यासाठीचे माझे प्रयत्न आहेत आणि ते नक्कीच येत्या काही वर्षांमध्ये आपण करून दाखवू असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यासोबतच नवोदित वकिलांसाठी जे काय करावं लागेल त्याच्याही योजना त्यांच्या मनामध्ये तयार आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वकील वेलफेअर जो काय फंड लागतो त्यासाठीचा मुद्दा त्यांनी उचलून धरलेला आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्याही पुढे जाऊन की आपण म्हणत असतो की संरक्षण किंवा न्याय देणं जे काम असतं ते म्हणजे न्यायालयामध्ये होतं. न्याय देण्याचं काम किंवा बाजू मांडण्याचं काम, युक्तिवाद करण्याचं काम हे वकील करत असतात. परंतु ॲडव्होकेट संग्राम देसाई यांच्या बोलण्यातून आता एक बाजू आणखीन एक इथं प्रकर्षात आलेली आहे, ती म्हणजे वकिलांना सुद्धा कायदेशीर संरक्षण मिळणं गरजेचं आहे. वकील संरक्षण कायदा जो वकिलांना प्रोटेक्ट करू शकेल तो सुद्धा अस्तित्वात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. आणि या सर्वांचा विचार करून महत्त्वाचं म्हणजे मतदान करताना तुमच्यासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही तुमचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या निवडणुकीमध्ये निवडून द्या असं त्यांनी आवाहन केलं आहे. हे त्यांचं खरं म्हणजे मोठेपण असेल. साहजिकच मला खात्री आहे
की 24 मार्च रोजी होणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ह्या इलेक्शनमध्ये ॲडव्होकेट संग्राम देसाई हे प्रथम पसंतीची मतं घेऊन सुरुवातीलाच निवडून येतील यात काहीच शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश पवारसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कुडाळ, सिंधुदुर्ग.